सर्वांना नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील सर्व शाळांमध्ये आनंददायी शनिवार उपक्रमाची अंमलबजावणी कशा प्रकारे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचं हे पत्र आहे आणि या पत्राचा विषय आहे सर्व शाळांमध्ये आनंददायी शनिवार उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत आणि त्यासाठी काही संदर्भ देखील आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर आता यावर आपण सविस्तर पाहूया. उपरोक्त संदर्भीय विषय नव्हे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये नमूद केल्याप्रमाणे 21व्या शतकातील कौशल्ये, व्यावहारिक कौशल्ये, चांगल्या सवयी संपादन करून एक सुजाण उत्पादक नागरिक घडवण्यासाठी शालेय शिक्षणात आनंददायी शनिवार या उपक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये नमूद केल्याप्रमाणे 21व्या शतकातील कौशल्ये, त्यामध्ये व्यावहारिक कौशल्य असेल, चांगल्या सवयी असेल किंवा एक सुजाण नागरिक किंवा उत्पादक नागरिक घडवण्यासाठी आपण शाळांमध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवत असतो. दिनांक 14 मार्च 2026च्या शासन परिपत्रकामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार इयत्ता 1ली ते 8वीच्या शासन मान्य सर्व शाळांमध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्यात येतो. या अनुषंगाने शिक्षकांना शाळा स्तरावर उपक्रमाची अंमलबजावणी करणे सुलभ होण्याकरता मार्गदर्शक म्हणून आनंददायी शनिवार कृती पुस्तिका विकसित करण्यात आलेली आहे आणि ही कृती पुस्तिका परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. त्या ठिकाणी आपण ती पाहू शकतो किंवा डाउनलोड देखील करू शकतो. संदर्भ क्रमांक 1 नुसार शासन परिपत्रात दिनांक 14 मार्च 2024 निर्देशानुसार व शिक्षकासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेनुसार प्रत्येक शनिवारी आनंददायी शनिवार हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची भूमिका व उद्देश विशेषत्वाने खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलेले आहे. आपल्याला जो आनंददायी शनिवार उपक्रम राबवत असतो त्याचे नक्की उद्दिष्ट आणि भूमिका काय त्यात आपण समजून घेऊया. उपक्रमाची भूमिका व उपक्रमाचा उद्देश: 1. विद्यार्थ्याचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे. 2. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावनिक कौशल्य विकसित करणे. 3. शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे. 4. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक व संभाषण कौशल्य विकसित करणे. 5. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैराश्यावर मात करण्याची क्षमता निर्माण करणे. 6. विद्यार्थ्याची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे. 7. विविध सण व उत्सवाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीची जोपासना करणे. तर अशा प्रकारे आनंददायी शनिवारची ही महत्त्वाची भूमिका आणि हे उद्देश आपल्याला हे 7 दिसून येतात. या उपक्रमाची भूमिका उद्देश साध्य करण्यासाठी आनंददायी शनिवार कृती पुस्तकात अनेक मार्गदर्शक कृती देण्यात आलेल्या आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून खालील दिलेल्या नियोजनानुसार शालेय स्तरावर इयत्ता 1ली ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खालील उपक्रमाचे आयोजन करण्यास सूचित करण्यात येत आहे. आपल्याला माहिती आहे, उपक्रम पुस्तिकेमध्ये आनंददायी शनिवार कशा प्रकारे आपल्याला साजरा करायचा आहे त्यासाठी विविध प्रकारचे आपल्याला कृती दिल्या आहेत. त्याच प्रकारे इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील उपक्रमाचे देखील आपल्याला आयोजन करायचं आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हस्तकला, स्थानिक कौशल्ये, पर्यावरण स्नेह दृष्टिकोन तसेच राष्ट्रीय एकात्मता व सांस्कृतिक मूल्यांची जाणीव करून देण्यात यावी. तर या उपक्रमामधून विद्यार्थ्यांना हस्तकला असे, स्थानिक कौशल्य असे, पर्यावरण स्नेह त्यांचा दृष्टिकोन होणार आहे, राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक मूल्यांची जाणीव देखील होणार आहे. तर आता नक्की कोणते उपक्रम घ्यायचे ते आता आपण समजून घेऊया. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपला अनुक्रमांक, महिना, त्यानंतर उपक्रम कालावधी, नंतर आपल्याला सादरीकरण प्रदर्शन कशा प्रकारे करायचं आहे, कोणत्या शनिवारी करायचं आहे याची माहिती दिली आहे, उपक्रमाचे नाव दिलेलं आहे आणि त्यामुळे नक्की कोणते गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित करता येतील ते देखील आपल्याला या ठिकाणी दिल्याचं दिसून येतं. 1 ऑगस्ट महिना आहे, 22 ऑगस्ट 2026 रोजी शनिवार असणार आहे आणि उपक्रमाचे नाव आहे उपलब्ध साधनांचा उपयोग करून आकर्षक राखी तयार करणे व जवानांना पाठविणे. हा 22 ऑगस्ट रोजी आपण हा उपक्रम घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला यातून विद्यार्थ्यांमध्ये कृती, कौशल्य, नवनिर्मिती आणि देशप्रेम इत्यादी गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणार आहेत. पुढे सप्टेंबर 4 ते 5 सप्टेंबर 2026 मध्ये आपल्याला हा उपक्रम घ्यायचा आहे. त्यामध्ये 4 सप्टेंबरला आपण शाडू मातीपासून विविध प्राण्यांच्या मूर्ती तयार करणे, उदाहरण बैल, कासव, ससा, हरिण इत्यादी यांचा विविध सणासाठी आपल्याला वापर करता येणार आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये कृती कौशल्य, नवनिर्मिती आणि पर्यावरण स्नेह हे गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणार आहेत. तर 5 सप्टेंबरला आपल्या सर्वांना माहिती आहे शिक्षक दिन असतो. तर या दिवशी आपण शिक्षक दिन साजरा करायचा आहे आणि यातून नवनिर्मिती, आदर आणि शाळेविषयी प्रेम अशा प्रकारचे गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणार आहेत. पुढे 7 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान आपल्याला उपक्रम घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला 12 सप्टेंबर रोजी पण हा उपक्रम घ्यायचा आहे. यामध्ये शाडू मातीपासून आकर्षक मूर्ती तयार करणे याचा उपयोग विविध सणांसाठी करता येईल. तर यातून देखील आपल्याला माहिती आहे कृती कौशल्य, नवनिर्मिती, पर्यावरण स्नेह हे विद्यार्थ्यांमध्ये गुण विकसित होणार आहेत. आणि ऑक्टोबर 26/10/2026 ते 30/10/2026 दरम्यान आपल्याला आणि 31/10/2026 रोजी आपल्याला मातीचे दिवे, विविध वस्तूपासून आकाश कंदील, किल्ले, दुर्ग यांच्या प्रतिकृती तयार करणे
यांचा उपयोग देखील आपल्याला विविध सणासाठी करता येईल आणि यामधून देखील विद्यार्थ्यांमध्ये कृती कौशल्य, नवनिर्मिती आणि पर्यावरण स्नेह इत्यादी गुण विकसित होणार आहेत. तर अशा प्रकारे सर्व शाळांमध्ये वरील उपक्रमाची अंमलबजावणी करायची आहे. त्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्याचबरोबर त्यांनी जे काही उपक्रम राबवतील त्याची छायाचित्र आणि अहवाल तयार करायचा आहे आणि शिक्षण परिषदेच्या मेलवर तो आपल्याला सादर देखील करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व शाळांमध्ये आनंददायी शनिवार उपक्रम कशा प्रकारे अंमलबजावणी करायची आहे, त्यासाठी नक्की कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहेत, आनंददायी शनिवार उपक्रमाची नक्की भूमिका काय असणार आहे, उद्देश काय असणार आहे आणि त्यामधून विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण विकसित होणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.